आज आपल्याला नेतृत्व सिद्धांत पाहायचे आहेत. अनेक नेतृत्व सिद्धांत मांडले गेले. 19व्या शतकापासून ही परंपरा सुरू आहे. नेतृत्व ही अशीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. नेतृत्व कसं निर्माण होतं, नेता कसा विकसित होतो, याचं कुतूहल जगभर सगळ्याच माणसांना आहे. त्यापैकी आपल्याला अनेक सिद्धांतांपैकी आपल्याला केवळ 2 सिद्धांत पाहायचे आहेत, ट्रेट आणि कंटिंजन्सी सिद्धांत. ते सिद्धांत पाहण्याच्या अगोदर नेता म्हणजे काय, नेतृत्व म्हणजे काय, त्याची वेगवेगळी वैशिष्ट्य याचा थोडासा आढावा आपण घेऊ. इंग्रजीमध्ये म्हण आहे अशी की लीडर इज अ पर्सन हू लीड्स, म्हणजे जो दिशा दाखवतो, मार्गदर्शन करतो, तो नेता. नेता कसा असला पाहिजे तर तो प्रेरणादायी असला पाहिजे. म्हणजे त्याच्या सहवासात आलेल्या लोकांना आपला उत्साह वाढतो आहे असं वाटलं पाहिजे, काहीतरी पॉझिटिव्ह फिलिंग्स त्यांच्यामध्ये आली पाहिजे, काहीतरी करण्याची, पुढे जाण्याची, विकसित होण्याची इच्छा त्यांच्यामध्ये या नेत्याच्या सहवासात आल्यामुळे निर्माण झाली पाहिजे. सीइंग समथिंग नो वन एल्स कुड सी, म्हणजे इतरांना जे दिसत नाही ते ज्याला दिसतं, सहज दिसतं, तो नेता. म्हणजे ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, समग्र दृष्टी आहे. आता या संदर्भामध्ये रानडे, महादेव गोविंद रानडे आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त झालेला एक संवाद झी टी व्हीच्या एका सिरियलमध्ये तो दाखवला होता. रमाबाई रानडेंवरती ती सिरियल होती. ते सिरियलचे सगळे भाग यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, ते जरूर पहा. तर टिळक हे रानड्यांच्या पेक्षा ज्युनियर. तर टिळक भेटायला आले रानड्यांना आणि त्यांनी सांगितलं की मला गणेशोत्सव साजरा करायचा आहे जाहीरपणे. म्हणजे त्यावेळेला गणेशोत्सव घरामध्ये लोक साजरे करायचे, घरापुरतं ते मर्यादित असायचं. तर आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे की टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. त्याचं कारण काय होतं, तर लोकांना एकत्रित आणावं आणि मग संघटनेच्या माध्यमातून इंग्रज सरकारला आव्हान निर्माण करावं. तर रानड्यांनी त्यांना एक धोक्याची जाणीव करून दिली. त्यांनी असं त्यांना म्हटलं की असे देव रस्त्यावर आणू नका, तुम्ही दुसऱ्या मार्गाने संघटनाचा प्रयत्न करू शकता. आणि देव रस्त्यावर आणले तर त्याचे बरेच वाईट परिणाम होतील. तो संवाद तो मुळातून ऐका तुम्ही. तिथे गणेशोत्सवाचं बदलतं स्वरूप आपण वर्षानुवर्ष पाहत आलो आहोत आणि त्याचा मूळ हेतू कुठेतरी हरवून गेलाय की काय असं वाटायला लागतं. आणि मग रानडे म्हणत होते ते किती बरोबर होतं. म्हणजे सीइंग समथिंग नो वन एल्स कुड सी. आता लीडर म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना नेपोलियन आठवतो. नेपोलियन बोनापार्ट, ज्याच्या शब्दकोशामध्ये अशक्य हा शब्द नाही आहे, इम्पॉसिबल हा शब्द नाही आहे, तो नेपोलियन बोनापार्ट, फ्रेंच राज्यकर्ता. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सगळी सत्ता 1789 नंतर त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली आणि साधारणपणे 1815 पर्यंत तो सत्तेमध्ये होता. क्रायसिस इज अन अपॉर्च्युनिटी हे त्याचं तत्त्वज्ञान होतं. क्रायसिस म्हणजे अस्थिर, अस्वस्थ अशी परिस्थिती किंवा गोंधळाची परिस्थिती, कठीण परिस्थिती ही एक मोठी संधी असते असं तो म्हणायचा. त्याचीच काही वाक्य आहे. ए लीडर इज अ डीलर इन होप, सपनों का सौदागर
आपल्या हिंदी फिल्म्समध्ये हे वाक्य, ही फ्रेज बऱ्याच वेळेला येते. द लीडर इज अ डीलर इन होप, म्हणजे आशावादी असला पाहिजे नेता. कसा? तर भविष्याविषयी त्याला नेहमी आशा स्वतःला असली पाहिजे आणि लोकांना ते पटवून देण्यामध्ये तो यशस्वी झाला पाहिजे. तो निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. नथिंग इज मोर डिफिकल्ट अँड देअरफॉर मोर प्रेशियस दॅन टू बी एबल टू डिसाईड. योग्य वेळी योग्य डिसिजन घेऊन पुढे जाणं नेत्याचं हे मोठं लक्षण समजलं जातं. नेता कसा असला पाहिजे? तो चतुर आणि चाणाक्ष असला पाहिजे. नेव्हर इंटरप्ट युअर एनिमी व्हेन ही इज मेकिंग ए मिस्टेक. इतिहास त्याला माहीत असला पाहिजे, इतिहासावर त्याची पकड असली पाहिजे. आता इतिहासाबद्दल नेपोलियन काय म्हणतो ते बघा. हिस्ट्री इज अ सेट ऑफ लाईज ॲग्रीड अपॉन. आणि शत्रूबद्दल आणखीन, म्हणजे शत्रूची जाण कशी असली पाहिजे. यू मस्ट नॉट फाईट टू ऑफन विथ वन एनिमी और यू विल टीच हिम ऑल युअर आर्ट ऑफ वॉर. नेते इतिहास घडवतात, जीवनाचा प्रवाह बदलून टाकतात. असे अगदी थेट प्राचीन काळातल्या अलेक्झांडरपासून अनेक नेत्यांची नावं तुम्हाला घेता येतील. ग्रीक सम्राट अलेक्झांडर, त्याला वाटलं की आपण जग जिंकावं, जगाचा सम्राट व्हावं. आणि मग ग्रीसपासून सुरुवात करून त्यांनी युरोप, आफ्रिका आणि आशिया 3 खंडातली बरीचशी भूमी जिंकली. पंजाबमध्ये भारतातल्या पुरू राजाने त्याला आव्हान दिलं. पुरू राजाचा पराभव झाला, परंतु मग तिथून पुढे अलेक्झांडर गेला नाही. त्याला चीनमध्ये पण जायचं होतं, पण मग तिथून तो मागे फिरला. त्यावेळेचं सगळं जग जवळपास त्यांनी ताब्यामध्ये आणलेलं होतं. आणि त्याच्या या मोहिमेमुळे ग्रीक संस्कृतीचा प्रसार झाला. त्याच्या मोहिमेमुळे अनेकांची जीवनशैली बदलून गेली. तसे अनेक नेते तुम्हाला दिसतील. उदाहरणार्थ लेनिन. लेनिननी रशियामधल्या लोकांचं आयुष्य बदलून टाकलं. लेनिनचा प्रयोग पुढे जवळजवळ 70 वर्ष चालला आणि 1991 पर्यंत, 1917 ते 1991 एक वेगळंच आयुष्य रशियामधल्या लोकांना जगायला मिळालं किंवा जगावं लागलं. सोव्हिएट रशिया त्याला म्हणतो, कम्युनिस्ट राजवट. त्यामुळे केवळ रशियाच बदलला असं नाही, तर सगळं जग बदलून गेलं. मग आता लेनिनवरती ज्याचा प्रभाव होता तो मार्क्स. त्यांनी विचार मांडले, काही पुस्तकं लिहिली. दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे त्याची काही महत्त्वाची पुस्तकं. त्याच्या आधारावरती जगाचे 2 भाग पडलेले दिसतात. अजूनही मार्क्स हा असा विचारवंत आहे की ज्याला त्याच्यावरती प्रेम करणारे तेवढेच लोक आहेत आणि द्वेष त्याचा तेवढाच टोकाचा केला जातो. आता नेते इतिहास घडवतात. गोर्बाचेव त्याच रशियामधला, जिथे लेनिननी क्रांती केली त्याच रशियामध्ये गोर्बाचेव 1984 पासून त्यांनी रशियाचं चित्र पुन्हा बदलायला सुरुवात केली आणि 2000 सालापर्यंत रशिया पूर्णपणे बदललेला होता. या स्टोरीज तुम्ही थोड्याशा नेटवरती जाऊन शोधा, वाचा, म्हणजे मग तुम्हाला समजेल. तर जीवनाचा प्रवाह बदलून टाकणारे नेते, महात्मा गांधींना पण त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येईल. शिवाजी महाराजांचं नाव त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येईल. महाराष्ट्रातली सगळी संत परंपरा, ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, या पायापासून कळसापर्यंत वारकरी संप्रदायाची सगळी रचना
या संतांच्याकडून झाली आणि त्यांनी जे काही इथे रुजवलं, त्यांनी इथल्या संस्कृती जपली, वाढवली, विकसित केली, त्याच्यामुळेच शिवाजी महाराजांचा उदय झाला, असं महादेव गोविंद रानडे आपल्या राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकामध्ये लिहितात. अलीकडे अशी तक्रार केली जाते की जगभर देर इज अ रूल ऑफ ड्वार्फ लीडर्स. ड्वार्फ म्हणजे खुजे. सगळे एकापेक्षा एक खुजे नेते पुढे यायला लागलेले आहेत. लोकानुनय करणारे नेते, म्हणजे लोकांना दिशा दाखवणाऱ्या नेत्यांच्या पेक्षा लोकांचा अनुनय करणारे, लोकांना खुश ठेवून इच्छिणारे, लोकांच्या विरोधात जाण्याची ताकद नसलेले किंवा लोकांना वेगळ्या चांगल्या रस्त्यावर नेण्याची धमक नसलेले नेते उदयाला यायला लागलेले आहेत असं म्हटलं जातं. नेत्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं, म्हणजे त्यांची वाट सरळ नसते. ते एस्टॅब्लिश झाल्यानंतर आपल्या समोर येतात, जगप्रसिद्ध होतात. म्हणजे काही जण त्यांच्या भागात प्रसिद्ध असतात, देशामध्ये असतात, तर काही जण थेट जगप्रसिद्ध होतात. पण ते होण्याच्या आधी त्यांना अतिशय काटेरी अशा वाटेवरून जावं लागतं. अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत ते पुढे आलेले असतात आणि त्यांना ते प्रादेशिक नेते असतील, देशाचे असतील किंवा जागतिक पातळीवरचे असतील, जागतिक परिस्थितीचं भान जर त्याला नसेल तर त्यांचं नेतृत्व उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आता काही उदाहरणं आहेत, ती आणखीन पुढे जाऊन आपण बघूया. पण नेतृत्वावर भाषेच्या, धर्माच्या, वंशाच्या, जातीच्या, काळाच्या, भूगोलाच्या, संसाधनांच्या, संघटनेच्या आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या मर्यादा पडतात. आणि नेतृत्व गुण कायम टिकवून ठेवणं सर्वांनाच जमतं असं नाही. यशस्वी होतात, कुठेतरी काहीतरी चुका करतात आणि मग नंतर उतरंडीला सुरुवात होते. आता एरिक ग्रिटन्स हा एक द मिशन कंटिन्यूज नावाची एक संस्था आहे, त्याचा फाउंडर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. हा नेव्ही सील्समध्ये होता. नेव्ही सील म्हणजे सील माशाचं नाव, पण सी, एअर आणि लँड अशा तिन्ही ठिकाणी काम करणारे हे नेव्ही सील, अमेरिकन फोर्सेस, अतिशय सोफिस्टिकेटेड असे अमेरिकन लष्कराचा हे भाग आहे, नेव्हीचा भाग आहे पर्टिक्युलरली. तर तो तिथे मोठ्या पदावरती होता आणि मग तिथून रिटायर झाल्यानंतर त्यांनी इराकमध्ये किंवा सिरियामध्ये जे काही वेटरन्स आहेत, म्हणजे लढायला गेले आणि मग जखमी झाले किंवा मग रिटायर झाले, परत आले, तर ते वेटरन्ससाठी त्यांनी संस्था सुरू केली आहे, द मिशन कंटिन्यूज. त्यांनी नेतृत्वाबद्दल अतिशय सुंदर असं वर्णन केलं आहे. आय थिंक फंडामेंटली लीडरशिप इज अ स्पेसीज ऑफ करेज. लीडर म्हणजे तो कसा असला पाहिजे, तो धाडसीच असला पाहिजे, त्याच्याकडे प्रचंड धाडस असलं पाहिजे. A lot of people approach leadership from a different perspective, but for me, a true leader is someone who confronts fear. म्हणजे भयाचा सामना करतो नेहमी. एम्ब्रेसेस पेन म्हणजे वेदना ज्या आहेत त्यांना जवळ करतो. अँड वेलकम्स सफरिंग म्हणजे हाल अपेष्टा, तर हाल अपेष्टा त्यांना न घाबरता त्याचं तो स्वागत करतो. इट्स ऑन द फ्रंट लाईन ऑफ हार्डशिप, पेन अँड डिफिकल्टी
that leaders really make a difference. कठीण परिस्थितीमध्ये, वेदनेच्या परिस्थितीमध्ये खरा नेता कोण आहे ते कळतं. हसत खेळत या गोष्टी सगळ्या स्वीकारणारा तो खरा नेता. आता या सगळ्या चर्चेला सुरुवात कोणी केली, नेतृत्वाचे सिद्धांत वगैरे या सगळ्या चर्चेला सुरुवात कोणी केली, तर थॉमस कार्लाइल. 1840 मध्ये त्यांनी काही व्याख्यानं दिली आणि त्या व्याख्यानांचं मग त्यांनी पुस्तक केलं, ऑन हिरोज, हिरो वर्शिप अँड द हिरोइक इन हिस्ट्री. आता त्याच्या काही ठाम समजुती होत्या की नेतृत्व हे निर्माण होतं आपोआप, त्याचे गुण जन्मजात असतात, ते डिव्हाइन म्हणजे देवानी ईश्वराने दिलेली देणगी आहे, असं त्याचं साधारणपणे एक समज होता. आणि त्यांनी जे काही लिहून ठेवलं त्याचा प्रभाव आजपर्यंत शिल्लक आहे. The lectures which glorified great men throughout history were enormously popular. In the essays, he discusses different types of heroes and offers examples of each type. त्याने काही पॅगन मिथ्स म्हणजे ग्रीक रोमन परंपरा जी होती, पुराणं, त्यातल्या काही हिरोजचं वर्णन केलं आहे. त्याच्यानंतर तो प्रोफेट मोहम्मदाबद्दल बोलतो. दांते आणि शेक्सपियर या कवीबद्दल, या साहित्यिकांच्या बद्दल तो बोलतो. मार्टिन ल्युथर आणि जॉन नॉक्स ह्या धर्मप्रचारकांच्या बद्दल तो सांगतो. आणि सॅम्युएल जॉन्सन आणि जीन जॅक्स रूसो हे राजकीय सामाजिक विषयावरचे लेखक, आणि ऑलिव्हर क्रॉमवेल आणि नेपोलियन या सगळ्यांच्या बद्दल तो लिहितो आणि नेते कसे असतात ते उदाहरणाने दाखवून देतो. आणखीन एक उदाहरण पहा, पीटर डेमेंडिस, झिरो ग्रॅव्हिटी कॉर्पोरेशन. आता याचा हा एक लेख आहे, त्याची लिंक मी तिथे दिली आहे. नाव इज द बेस्ट टाइम एव्हर टू बी अन एंटरप्रेन्योर. म्हणजे आता कोविड क्रायसिसच्या संदर्भात त्यांनी हा लेख लिहिला आहे आणि तो असं म्हणतो की आत्ताचीच वेळ आहे की एक नवीन उद्योग सुरू करावा, उद्योजक तुम्ही व्हावं. म्हणजे आपण सगळे घाबरलेले आहोत, घरामध्ये बसून राहिलेत काही जण, भीती वाटते त्यांना बाहेर पडायला. आणि हा काय म्हणतोय, नाव इज द बेस्ट टाइम एव्हर टू बी अन एंटरप्रेन्योर. एव्हरी क्रायसिस यील्ड्स एंटरप्रेन्युरियल अपॉर्च्युनिटीज. म्हणजे प्रत्येक क्रायसिसमुळे नवीन काहीतरी निर्माण झालं. 2008 मध्ये अमेरिकेमध्ये आणि जगभरामध्ये मोठी मंदीची लाट आलेली होती. फायनान्शियल क्रायसिस सुरू झालेला होता आणि मग त्याच वेळेला काही फायनान्शियल ॲप्लिकेशन्स, पैसे ट्रान्सफर करण्यासाठीचे अमेरिकेमध्ये निर्माण झाले. तर त्याच्याबद्दल लोक काय म्हणतात, ही म्हणजे ह्या पीटर डॅमेंडिसबद्दल, ही हॅज अन इन्फेक्शियस ऑप्टिमिझम. इन्फेक्शियस ऑप्टिमिझम, सुंदर शब्द वापरला आहे. म्हणजे तो स्वतः ऑप्टिमिस्ट आहे, म्हणजे अतिशय पॉझिटिव्ह विचार करणारा, जगाकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने बघणारा, सगळं चांगलंच आहे आणि चांगलंच होणार आहे. आणि त्याच्या जवळ जे जातील माणसं त्यांनाही त्याच्या या विचारांचं आपोआप इन्फेक्शन होतं, तो त्यांना आपल्या प्रभावाखाली घेतो. सो ही हॅज अन इन्फेक्शियस ऑप्टिमिझम विच बिकम्स ए सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी. म्हणजे त्याला काही पुरावे वगैरे द्यावे लागत नाही, तो बोलतो ते आपोआप खरं होत जातं. ही मेक्स each person understand that their role is critical to the success of their organization, and in turn that the overall project is critical
टू ट्रान्सफॉर्मिंग द वर्ल्ड. म्हणजे तो प्रत्येक माणसाला त्याची भूमिका त्याच्या संस्थेमध्ये, म्हणजे त्या माणसाची भूमिका त्या संस्थेमध्ये किती महत्त्वाची आहे ते पटवून देतो. आणि एकूणच त्या संस्थेचा प्रोजेक्ट जो आहे त्याचं जग बदलण्याच्या दृष्टीने महत्त्व किती आहे हेही तो सहजपणे पटवून देतो. आता या पीटर डायमंडिसबद्दल सुद्धा सर्च करून बघा, बरीच माहिती तुम्हाला मिळेल. फॉर्च्यून नावाचं एक अमेरिकन मॅगझिन आहे, त्याच्यामध्ये 2014 मधले 50 लीडर्स जगभरातले, त्यात भारतातले पण काही घेतलेले आहेत त्यांनी, तर त्यांची एक यादी मला मिळाली. ती फाईल पण आपण पुढे बघू, त्याची लिंक पण मी तुम्हाला देतो. तर त्याच्यामध्ये 50 वेगवेगळ्या लोकांची माहिती दिलेली आहे जगातल्या. आणि हे जे 50 माणसं आहेत त्यांनी अगदी चमत्कार वाटावा अशा गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. आता हा सिगार घेतलेला आणि व्हीचं चिन्ह दाखवणारा विन्स्टन चर्चिल हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान होते. यांचे पण सगळे निर्णय बरोबर आले असतील असं नाही आहे, काही निर्णय चुकले असतील, काही जाणीवपूर्वक त्यांनी तसे घेतले असतील, ते गोष्टी सोडून द्या. पण या माणसाचं धाडस, या माणसाचं नेतृत्व वादातीत होतं. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हिटलरच्या सैन्याने लंडनवरती सतत हल्ला चालवलेला होता, बॉम्बिंग चालू ठेवलं होतं. धीर खचलेला होता, फ्रान्सचा पराभव झालेला होता, मॅजिनो नावाची त्यांची तटबंदी तोडून फ्रान्स ताब्यात घेतलेला होता, युरोपचा बराचसा भाग हिटलरने ताब्यात घेतलेला होता, आणि आता इंग्लंड पण पडणार अशी भीती निर्माण झालेली होती. तुम्हाला आठवत असेल की इंग्लंडला सामना देऊ शकणारा एकमेव देश किंवा सामना देऊ शकणारी ताकद म्हणजे जर्मनी, म्हणून सुभाषचंद्र बोसांनी हिटलरशी संगनमत करण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे हिटलर चांगला की वाईट हा प्रश्न वेगळा, पण आत्ताच्या जागतिक परिस्थितीमध्ये, याला रिअलिझम असं म्हणतात, वास्तववाद, आत्ताच्या जागतिक परिस्थितीमध्ये जर्मनी इंग्लंडचा पराभव करू शकते. त्याच्यामुळे आपल्याला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपण जर्मनीशी मैत्री करून इंग्लंडचा पराभव करण्यामध्ये त्यांना मदत केली पाहिजे, म्हणजे आपण लवकर मुक्त होऊ. आता हे पण एक उदाहरण बघा नेत्यांचं. स्वतंत्र विचार करणं, वेगळी दृष्टी असणं, काहीतरी स्वतःचे प्लॅन्स तयार असणं, ही सगळी नेत्यांची लक्षणं आहेत. तर चर्चिल या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जेव्हा बॉम्बिंग चाललेलं होतं, अशा वेळेला ओपन जीपमधून फिरायचा आणि लोकांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न त्याचा चालू होता. सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न तो करत होता. आणि मग शेवटी तुम्हाला इतिहास माहितीच आहे. अर्थात तिथे आणखीन एका नेत्याचा पण संबंध येतो. स्टॅलिननी रशियामध्ये जे काही चाली खेळल्या त्याच्यामुळे मुख्यतः हिटलरचा पराभव झाला. आणि त्याच्यामध्ये चर्चिल आणि अमेरिकेचे नेते हे सगळे पण सामील होते. तर या चर्चिलचा आत्मविश्वास प्रचंड होता. साधारण 90ला पोचल्यानंतर त्याच्या वाढदिवसाच्या वेळेला त्याची मुलाखत घेण्यासाठी एक तरुण पत्रकार त्याच्याकडे आला आणि मुलाखत चांगली झाली. मुलाखत संपता तो म्हणाला की विश यू ऑल द बेस्ट आणि आय होप that I will be able to take your interview when you complete 100 years of your life. म्हणजे तुम्ही 100 वर्ष पूर्ण कराल त्यावेळेला मला मुलाखत घेण्याची पुन्हा एकदा संधी मिळेल. म्हणजे
त्यांना 100 वर्षाचं आयुष्य शतायुषी वहा असं थोडक्यात तो सांगतोय. तर चर्चिलने त्याला उत्तर काय दिलं, येशील की, काय एवढं तरुण आहेस ना, म्हणजे मी तर जिवंत राहणारच आहे, पण तू सुद्धा राहायला काही हरकत नाही. हे चर्चिलचे असे कोटेशन्स पण खूप आहेत, जोक्स पण खूप आहेत. चर्चिल आणि नेहरूंमधला एक संवाद हा पहा. नेहरू लंडनला गेले होते. क्वीन एलिझाबेथ त्यांचा राज्यारोहण समारंभ होता आणि तो सेरेमनी चाललेला असताना एक एक वेळ अशी आली की जिथे बाकी सगळे बाजूला गेले आणि चर्चिल आणि नेहरू दोघंच एका ठिकाणी एकत्र राहिले. दोघांचं काही फारसं पटत नव्हतं आणि चर्चिलनी नेहरूंचा ते काही फार मैत्रीचे संबंध नव्हते, द्वेषच केलेला होता. तर चर्चिल त्यांना सहज म्हणाला की इजंट इट स्ट्रेंज प्राईम मिनिस्टर, द टू पीपल हू सो हेटेड ईच अदर शुड बी थ्रोन टुगेदर लाईक दिस. म्हणजे आपण दोघंही एकमेकांचा एवढा द्वेष करतो आणि आता आपण एकत्र आलो आहोत इथे आणि दोघंच राहिलो आहोत इथे. तर नेहरू त्यांना म्हणाले की नाही, आम्ही तुमचा द्वेष कधीच केला नाही. पण चर्चिल लगेच म्हणाले, नाही नाही, मी केला होता, मी करत होतो तुमचं. नंतर त्यांच्या काही आणखीन गप्पा झाल्या असतील, पण संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेला चर्चिलने सांगितलं, हिअर इज अ मॅन हू हॅज कॉन्कर्ड बोथ हेट अँड फिअर. आता नेतृत्वाचे हे सगळे गुण पण इथे दिसत आहेत. म्हणजे द्वेष, भीती याच्यावर विजय मिळवणं हे नेत्याचं मोठं लक्षण आहे. आणि खुलेपणाने आपण जे काही केलं ते मान्य करणं, स्वीकारणं, आपल्या ज्या काही चुका असतील त्या स्वीकारणं किंवा बदलाला सतत तयार राहणं आणि बदलत राहणं. म्हणजे चर्चिलने दुपारच्या वेळेला हे सांगितलं, पण संध्याकाळी मग नेहरूंचं कौतुक पण केलं. तर ही सगळी उत्तम नेत्याची लक्षणं आहेत. सिंगापूर हे हिंदी महासागरामधलं छोटंसं नगरराज्य, सिटी स्टेट असं म्हणता येईल. असं एका शहरा इतकाच हा छोटा देश आहे. भारताच्या पूर्व किनाऱ्याला बंगालचा उपसागर, इथे अंदमानची बेटं आहेत आणि त्याला लागून मलेशिया आणि इंडोनेशिया याच्यामध्ये छोटासा स्पॉट आहे, ते म्हणजे सिंगापूर. भारतातून बांगलादेश, म्यानमार, थायलंड, मलेशिया या मार्गाने पण येता येतं सिंगापूरपर्यंत. म्हणजे हा रस्ता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अजून खुला नाही आहे, पण तो तसा करण्याचा प्लॅन आहे, योजना आहे. तर हे सिंगापूर याची कथा जर तुम्ही पाहिली, मराठीमध्ये पण पुस्तकं उपलब्ध आहेत. सिंगापूरची नवलकथा नावाचं एक पुस्तक आहे, ते जरूर वाचा. तर 9 ऑगस्ट 1965 हा सिंगापूरच्या स्थापनेचा दिवस. हा मॅप आणखीन थोडासा मोठा केला आहे मी, गुगल मॅप्समध्ये तुम्ही सुद्धा करून बघू शकता. तर मलेशियाचा एक छोटा तुकडा म्हणजे सिंगापूर. तर 65 सालापर्यंत सिंगापूर हा मलेशियाचा भाग होता आणि 65 साली या माणसाच्या प्रयत्नामुळे सिंगापूर वेगळं झालं. यांची काही स्वप्न होती, एक शिस्तबद्ध प्रगत असा देश उभं करणं, जिथे बहुसंस्कृतीवाद असेल, जिथे जगातल्या सर्वांना स्थान असेल, जे एक मोठं व्यापारी केंद्र बनेल आणि एक मोठी ताकद बनेल. ते सगळं त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं. तर ली क्वान यूची म्हणजे त्यांचं एक आत्मचरित्र आहे, त्यांनी स्वतः लिहिलेलं नाही आहे, त्यांनी सांगितलं, नॅरेट केलं आणि दुसऱ्यांनी लिहिलं. 1923 ते 2015 असं 92 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. मलेशिया
बरोबर त्यांच्या वाटाघाटी बऱ्याच झाल्या, त्यांना स्वातंत्र्य हवं होतं किंवा मलेशियामध्ये राहायचं असेल तर काही स्वायत्तता हवी होती. सिंगापूर हे वेगळं बेट आहे. तर मलेशियन राज्यकर्त्यांनी शेवटी त्यांना वेगळं करून दिलं आणि जेव्हा सिंगापूर वेगळं झालं त्यावेळेला आजच्या सिंगापूरसारखं ते नव्हतं. आज सिंगापूर हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, बिझनेस डेस्टिनेशन आहे. आपल्या दक्षिणेकडच्या राज्यांमधले सगळे मुख्यमंत्री बऱ्याच वेळेला सिंगापूरमध्ये असतात. तमिळ ही सिंगापूरच्या ज्या 4 राष्ट्रभाषा आहेत त्यापैकी एक आहे. तर मलय, इंग्लिश, चायनीज आणि तमिळ अशा 4 त्यांच्या राष्ट्रभाषा आहेत. त्यामुळे भारताशी त्यांचा जवळचा संबंध आहे. तर या ली क्वान यूनी सिंगापूर घडवलं. 65 मध्ये सिंगापूरची अवस्था अतिशय वाईट होती. आर्थिकदृष्ट्याही ते फारसं काही समर्थ असं नव्हतं. तर त्यांनी जनतेला शिस्त लावली, अर्थात लोकशाही थोडीशी बाजूला ठेवून हे सगळं त्यांना करावं लागलं. त्याची पण जाणीव त्यांना होती. सिंगापूरमध्ये लोकशाही आहे, निवडणुका होतात, पण ली क्वान यू यांचं एकछत्री अंमल बराच काळ त्यांच्याकडे तिथे राहिला. म्हणजे ते रिटायर झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे एक विशिष्ट एज नंतर त्यांनी स्वतःसाठी एक वेगळं पद त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आलं. ते त्यांनी केलं असं नाही, लोकांच्या आग्रहास्तव किंवा राज्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव त्यांचं एक वेगळं पद सल्लागारासारखं, आणि ते कायम त्या पदावरती राहिले. तिथे रिटायर होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांचा सल्ला मोलाचा असल्यामुळं हे सगळं करण्यात आलं आणि एका नेत्यामुळे सिंगापूर घडलेलं दिसतं. तर यांची कथा जरूर वाचून पहा, म्हणजे तुम्हाला नेतृत्व किंवा नेत्याचं महत्त्व काय असतं ते लक्षात येईल. ऑलिव्हर क्रॉमवेल हा आणखीन एक असाच नेता 1648च्या क्रांतीनंतर इंग्लंडमध्ये यांनी सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. तो सेनापती होता आणि सैन्यातला अनुभव त्याचा दांडगा होता, प्रशासनाचा अनुभव त्याचा दांडगा होता. त्यांनी सत्ता ताब्यात घेतली, लोकांना आश्वासन दिलं की जेव्हा सगळं स्थिर स्थावर होईल त्यावेळेला पुन्हा सत्ता तुमच्याकडे सोपवली जाईल, आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मग त्यांनी पुढे शेवटपर्यंत राज्य केलं. त्याच्या फोटोवरती तुम्ही पहा, त्या चेहऱ्यामध्ये काहीतरी असे, त्याला चामखीळ आपण म्हणतो तसा प्रकार, रॅट्स तसे त्याच्या चेहऱ्यावरती, वॉर्ड्स त्याच्या चेहऱ्यावरती दिसत आहेत. तर त्याचं ते एक प्रसिद्ध वाक्य आहे की पेंट मी ॲज आय ॲम, मी जसा आहे तसं मला पेंट करा. म्हणजे त्यावेळेला राजघराण्यांमध्ये एक पद्धत होती की पेंटरला बोलवून, फोटो तर त्यावेळेला निघत नव्हते, तर पेंटरला बोलवून जास्तीत जास्त चांगले पेंटिंग्स करून घ्यायचे, स्वतःचे पोर्ट्रेट्स करून घ्यायचे. आपण दिसतो त्याच्यापेक्षा चांगलं आपलं पेंटिंग आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. तर याचा आग्रह वेगळा होता की जसा मी आहे तसं पेंट करा. त्याच्यामुळे त्याच्या पेंटिंगमध्ये ते चेहऱ्यावरचे ते चामखिळी तशाच दिसत आहेत. आणि त्याचा स्वभावात सुद्धा सगळीकडे जसा आहे तसा आहे, म्हणजे वास्तवाला धरून राहणारा, जमिनीवर असलेला असा एक नेता होता. तर आपल्याला आता नेत्यांची आपण बरीच उदाहरणं पाहिली, म्हणजे चर्चिलपासून महात्मा गांधी, नेहरूंपासून ते अगदी ऑलिव्हर क्रॉम्वेलपर्यंत सगळी उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. तर हे नेते तयार होतात कसे, असा एक प्रश्न विचारवंतांना पडला आणि मग त्याच्यावरती वेगवेगळे शोध वेगवेगळ्या लोकांनी लावले आणि त्याच्या आधाराने मग त्यांनी सिद्धांत मांडलेले आहेत. मग त्यातला एक आहे तो ट्रेट थिअरी त्याला म्हणतात. आता हे कार्लाइल, गाल्टन या सगळ्यांचा या सिद्धांतांवरती खूप विश्वास होता, ट्रेट थिअरीवरती विश्वास होता. आणि
या कार्लाइल आणि गाल्टननी तर युजेनिक्सची पण चर्चा केलेली आहे. सुप्रजा जननशास्त्र, मराठी भाषांतर मला चांगलं सापडलं. सुप्रजा जननशास्त्र म्हणजे अशा पद्धतीने लोकांचे विवाह करायचे किंवा लोक एकत्र येतील की पुढची पिढी अत्यंत चांगलीच होईल. सुप्रजा, सुप्रजा जननशास्त्र, युजेनिक्स. आता ह्या युजेनिक्सवरती किती विश्वास ठेवायचा, ते किती शास्त्रीय आहे ती गोष्ट वेगळी, पण चांगल्यातला चांगला पुरुष, बुद्धिमान आणि दिसायला सुंदर, तसंच चांगल्यातली चांगली स्त्री, बुद्धिमान आणि दिसायला सुंदर, मग ते एकत्र आले तर मुलं चांगली होतील असा या सगळ्यांचा विश्वास होता. आता याबद्दल एक जोक मला आठवला जाता जाता मी तुम्हाला सांगतो. एक मोठा ब्रिटिश विद्वान होता आणि त्या विद्वानावरती एक पार्टीमध्ये एक स्त्री फिदा झाली आणि म्हणाली की आपण लग्न करूया आणि मग आपली जी मुलं होतील ती किती सुंदर असतील, तुझी बुद्धी त्यांना असेल आणि माझं सौंदर्य त्यांच्याकडे असेल. त्या विद्वानाने शांतपणे विचारलं, उलट झालं तर? याचा अर्थ मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. मी जास्त कॉमेंट करत नाही त्याच्यावर. ट्रेट थिअरी किंवा लक्षण सिद्धांत असा हा खूप जुना सिद्धांत आहे. अगदी थॉमस कार्लाइल 1795 ते 1881 हे त्याचं लाईफ स्पॅन आहे. त्या थॉमस कार्लाइल ह्या ब्रिटिश विचारवंतांनी या सिद्धांताची मांडणी पहिल्यांदा केली आणि त्याचं ते एक पुस्तक, गाजलेलं पुस्तक आहे, ऑन हिरोज, हिरो वर्शिप अँड द हिरोइक इन हिस्ट्री. म्हणजे त्याचा या हिरोजवरती एवढा विश्वास होता, अवतार पुरुष आपण म्हणतो त्यांना, की हिस्ट्री म्हणजे काय, दुसरं तिसरं काही नाही आहे. जे ग्रेट मेन आहेत, मेन म्हणजे विमेन नाही म्हणत तो स्पेसिफिकली, जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचं चरित्र म्हणजे इतिहास, असा त्याचा ठाम विश्वास होता. आणि हे पुरुष, असे महापुरुष हे जन्माला येतात, जन्मजात त्यांच्यामध्ये ते गुण असतात आणि त्यांचे काही लिडरशिप ट्रेट्स असतात, ते आपोआप ट्रेट्स म्हणजे लक्षणं काही विशिष्ट अशी ती दिसायला लागतात आणि मग ते डेव्हलप होतात आणि मग तेवढे गुण दुसऱ्या कोणाकडे नसतात. पण आता याचे टीकाकार पण खूप आहेत की असं कोणी जन्मजात नसतं, म्हणजे हा लीडर म्हणून जन्माला येणार आणि हा नॉन लीडर किंवा एक सामान्य माणूस, असं जे या सिद्धांतांनी फिक्स केले ते अजूनही बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये आहे. भारतामध्ये तर त्याचा प्रभाव खूप जाणवतो आपल्याला. पण हा सिद्धांत मागे पडला काही काळानंतर, त्याच्यावर खूप टीका झाली की माणसं परिस्थितीनुसार घडत जातात आणि परिस्थितीनुसार मग नेते जन्माला येतात. मग तशी अनेक उदाहरणं पण तुम्हाला देता येतील. वसंतदादा पाटलांचं उदाहरण तुम्हाला देता येईल की त्यांचं शिक्षण काही फार मोठं झालेलं नाही, ते काही ग्रॅज्युएट नव्हते, पोस्ट ग्रॅज्युएट नव्हते किंवा कुठली मॅनेजमेंटची डिग्री त्यांनी घेतलेली नव्हती, तरी त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये सहकारी चळवळीमध्ये कार्याला सुरुवात केली आणि मग तिथल्या कारखाने मॅनेज करत तिथलं राजकारण सगळं त्यांनी त्याच्यावरती आपली पकड बसवली. तिथून ते महाराष्ट्राच्या राजकारणात आले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, काँग्रेसचे मोठे नेते झाले. राम मनोहर लोहियांचं उदाहरण पण तुम्हाला घेता येईल, महात्मा गांधींचं उदाहरण पण घेता येईल की यांना काही हे बॉर्न लीडर म्हणून नव्हते, साधी माणसं म्हणून जन्माला आली आणि मग नंतर मोठे नेते झाले. त्यामुळे असं काही नसतं असं बऱ्याच जणांनी मांडलं. म्हणजे अलीकडच्या राजकारणात आणखीन तुम्हाला बरेच दिसतील लोक. आता पॉलिटिक्स ऑफ मासेस त्याला म्हणतो आपण, तर मासेसमधून लीडर्स आल्याची उदाहरणं खूप मोठी आता दिसत आहेत. म्हणजे जशी जशी परिस्थिती निर्माण होते तसं त्याला तोंड देत देत लोक तयार होत जातात. तरी पण 2000 सालामध्ये पुन्हा
या सिद्धांताचा उगम झाला. या सिद्धांताची मांडणी सुरुवात केली लोकांनी की असे काही ट्रेट्स असतात. आता इथे 17 मी मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये काय इनोव्हेशन आहे की आता ह्या 17 पैकी काही गुण आहेत ते दिसले की त्याला लीडर म्हणून ओळखायला हरकत नाही, असं मग हे सिद्धांत मांडणारे म्हणायला लागले. इनोव्हेशन म्हणजे कुठलीही जे काही कृती तुम्ही करता ती नव्या पद्धतीने करण्याचा सतत प्रयत्न करणं, नवीन नवीन शोध घेत राहणं. क्रिएटिव्हिटी म्हणजे काहीतरी सर्जनशीलता असं त्याला म्हणतात, काहीतरी नवीन निर्माण करणं. सृजन, सर्जन. ओपननेस टू एक्सपिरियन्स म्हणजे काय अनुभव येतो तो घ्यायला हरकत नाही आहे. परदेशी कंपन्यांना बोलवायचं आहे, ठीक आहे बोलवा आणि बघा काय होतंय ते. मग आपण त्याच्यामध्ये जर आपल्याला काही धोकादायक वाटायला लागलं तर थांबू, पण परदेशी कंपन्यांच्याकडे वाटेलाच जायचं नाही. डोळे बंद करून घ्या, झापड लावून घ्या असं नाही. ओपननेस टू एक्सपिरियन्स, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास प्रचंड असणं. एक्स्ट्रोव्हर्शन, आता हा शब्द बऱ्याच वेळेला येणार आहे या संदर्भामध्ये. एक्स्ट्रोव्हर्ट आणि इंट्रोव्हर्ट अशा दोन पर्सनॅलिटीज असतात. एक्स्ट्रोव्हर्ट म्हणजे जो लोकांमध्ये मिसळतो, ज्याला असं एकटं एकांतात राहणं, न बोलता राहणं हे ज्याला शक्य नाही आहे. जो आपल्या मनात येतं ते सगळं व्यक्त करतो, वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करतो आणि लाऊडली म्हणजे लोकांपर्यंत पोहोचेल असं बघतो. त्याला एकटंच चिंतन करत बसणं जमत नाही, तो एक्स्ट्रोव्हर्ट असतो. इंट्रोव्हर्ट ह्याच्या नेमका विरुद्ध असतो. मग बऱ्याच वेळेला त्याला फक्त मी आणि माझी पुस्तकं, मी माझं चिंतन करेन आणि माझे प्रश्न सॉल्व्ह करेन, मला दुसऱ्या कोणाची गरज नाही आहे, मला भावना व्यक्त करायला आवडत नाहीत. तर हे झाले इंट्रोव्हर्ट. आता दोन्ही पर्सनॅलिटीजमध्ये चांगलं काय वाईट काय, दोन्हीकडे काही चांगलं आहे काही वाईट आहे. पण जे एक्स्ट्रोव्हर्ट असतात ते सहसा मग लीडर होऊ शकतात. इंट्रोव्हर्ट असल्यावर लीडर होणं थोडंसं कठीण आहे, कारण तुम्ही दुसऱ्यांमध्ये मिक्सच होत नाही, तर त्यांचं नेतृत्व कसं करणार. ॲग्रीएबलनेस म्हणजे एक साधारणपणे आपण बघतो ना की काही माणसं अशी असतात की जे ॲडजस्टच होऊ शकत नाही. ग्रुपचे एकदम विचित्रच वर्तन असतं. कुठेही तुम्ही साधा कॅम्पला गेलात किंवा वर्गामध्ये किंवा आणखीन कुठेही एक 15-20 जणांचा ग्रुप झाला तर काही जण असे असतात की त्यांचं बिहेवियरच असं असतं, त्यांचं वागणं चालणं बोलणं कपडे एकूणच जगण्याची पद्धत थोडीशी विचित्र असते. आणि मग अशा माणसांना जमवून घेणं जुळवून घेणं जमत नाही. तर असे लोक हे मग लीडर नाही होऊ शकत. ॲग्रीएबल असला पाहिजे लीडर. कसा असला पाहिजे की सगळ्यांमध्ये मिक्स होणारा, ॲडजस्ट होणारा. मग त्याच्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे, त्याच्याकडे एक वलय पाहिजे, त्याच्याकडे एनर्जी ताकद प्रचंड पाहिजे आणि मोटिव्हेट करता आलं पाहिजे त्याला, दुसऱ्याला कामाला प्रवृत्त करता आलं पाहिजे आणि त्याचं मत ठामपणे मांडता आलं पाहिजे, म्हणजे असर्टिव्ह असला पाहिजे आणि विश्वास ठेवण्यालायक असला पाहिजे महत्त्वाचा. म्हणजे त्याच्यानंतर केअरिंग अँड जेंटल म्हणजे काळजी घेणारा, मृदू मृदू स्वभावाचा. म्हणजे एका बाजूला असर्टिव्ह पण पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जेंटल पण पाहिजे. कम्युनिकेशन क्लिअर कट पाहिजे, जे बोलायचं आहे ते स्पष्ट नेमक्या शब्दात आणि नेमक्या वेळेला सांगणं, त्याला कम्युनिकेशन स्किल्स म्हणतात. आणि जनरल प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स पाहिजे. म्हणजे रोजचे गोष्टी असतात बऱ्याच काही, तर त्याला रडत बसायची काही जणांना सवय असते. तर ते जे काही जनरल प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचं स्किल तुमच्याकडे पाहिजे. वेळेवरती फटाफट निर्णय घेता आले पाहिजेत. आणि न्यूरोटिसिझम म्हणजे सेन्सिटिव्हिटी पाहिजे. न्यूरोटिसिझम म्हणजे वेडपटपणा किंवा वेड असणं असं नाही, सेन्सिटिव्हिटी म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या भावनांच्या प्रती आदर तुमच्यामध्ये असला पाहिजे. तर काही बिग पर्सनॅलिटी ट्रेट्स ती पण सांगितली जातात. ओपननेस टू एक्सपिरियन्स, कॉन्शियसनेस म्हणजे कॉन्सायन्स ज्याला म्हणतो आपण, किंवा कॉन्शन्स म्हणजे सत्सद विवेक बुद्धी.
तर सत्सद विवेक बुद्धी कायम तुमची जागृत पाहिजे. परत एक्स्ट्रा व्हर्शन, ॲग्रीएबलनेस आणि न्यूरोटिसिझम मगाशी आपण बघितलं. तर काही स्कॉलर्सनी तर आणखीन खोलात जाऊन मग ॲपिअरन्स कसा असतो, हाईट किती असते, वेट किती असतं, वय, शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी, व्यक्तिमत्व मग कसं आहे, आत्मविश्वास किती आहे, आक्रमक किती आहे, बुद्धिमत्ता किती आहे, निर्णय क्षमता किती आहे, किंवा जजमेंट कसं आहे त्याचं. प्रत्येकाला एक परिस्थितीचं एक जजमेंट असं आपण म्हणतो, परिस्थितीचा अंदाज येणं आणि मग त्याप्रमाणे आपली भूमिका पटकन ठरवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉलेज किती आहे. नॉलेज, डेटा, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज. डेटा म्हणजे सगळ्यात प्रायमरी गोष्ट आहे. 1000 10,000 आकडे तुमच्या पुढे नेऊन ठेवले, त्याचा उपयोग काही नाही आहे. तो डेटा ज्या वेळेला तुम्ही सिस्टमॅटिकली लावून घ्याल त्यावेळेला तुम्हाला काय दिसेल त्याच्यामध्ये, तर इन्फॉर्मेशन तुम्ही आत्मसात केलीत म्हणजे तुम्हाला नॉलेज मिळालं. म्हणजे गाडी चालवायची कशी, विमान चालवायचं कसं, इन्फॉर्मेशन तुम्ही नेटवरती जाऊन मिळवू शकता. पण तुम्हाला अचानक विमानाच्या कॉकपिटमध्ये नेऊन बसवलं आणि सांगितलं चालवा विमान, नाही जमणार. म्हणजे तुमच्याकडे विमान चालवण्याची माहिती आहे, विमान चालवण्याचं ज्ञान नाही आहे. हा त्यातला फरक आहे, माहिती आणि ज्ञान. ऑपरेशन कसं करतात तुम्ही यूट्यूबवर बघितलं, तुम्हाला सगळं माहिती आहे. मग कात्री वापरतात, चाकू वापरतात, मग या ठिकाणी हा पॉईंट घेतात, तिथे फाडतात. तुम्हाला सांगितलं सगळं घ्या आणि तुम्ही करून दाखवा. अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे, किरकोळ आहे, टाका करून. तुम्हाला जमणार नाही, कारण तुमच्याकडे काय आहे, इन्फॉर्मेशन आहे, ज्ञान नाही आहे, नॉलेज नाही आहे. आणि मग नॉलेज असल्यानंतर अर्थात पुढचा एक प्रश्न येतो, त्याला विजडम असं म्हणतात. तुम्ही बुद्धिमान असाल, तुमच्याकडे ज्ञान असेल, ज्ञानी असाल, पण तुम्ही वाईज असालच असं नाही आहे. वाईज म्हणजे व्यवहार ज्ञान असणं, व्यवहार कुशलता असणं. ज्ञान मिळाल्यानंतर तो भाग येतो. काही जणांना ज्ञान नसताना सुद्धा व्यवहार कुशलता असते बऱ्याच वेळेला, तो वेगळा भाग आहे तो. पण विजडम विथ नॉलेज हे अगदी जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. तर हे सगळं त्यामध्ये आहे की नाही हे लोकांनी शोधायचा प्रयत्न केला. अचिव्हमेंट ड्राईव्ह म्हणजे एखादं कार्य हातात घेतलं तर ते कार्य पूर्ण करण्याची मनापासून इच्छा पाहिजे, दिवस रात्र त्या कामाच्या मागेच लागलं पाहिजे. इनिशिएटिव्ह म्हणजे दुसऱ्याने कोणीतरी सुरुवात केल्यावर मग बघू आपणही त्याच्या मागे जाऊ असं नाही, स्वतः एखादं काम पुढे न्यायला पाहिजे. आणि परसिस्टन्स म्हणजे काम चालू असताना संपेतोपर्यंत मागे लागत राहणं. आणि मग सोशल कॅरेक्टरिस्टिक्स पण तुमच्या बघितल्या जातात. किती सोशल आहात तुम्ही, इतर माणसांशी किती सहज जुळवून घेऊ शकाल. काही जणांना नवीन ग्रुपमध्ये जाणं कठीण होतं, मिक्स होणं कठीण होतं. काही जण अगदी इझिली मिक्स होतात आणि काही जण नुसते मिक्स नाही होत तर त्यांना लीड पण करायला लागतं, डॉमिनेट पण करायला लागतं. वेगवेगळ्या प्रकृती असतात. म्हणजे एकच ग्रुपशी 3 माणसांचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असू शकतात. पण जो लगेचच डॉमिनेट करू शकेल, डॉमिनेट चांगल्या अर्थाने, किंवा लीड करू शकेल, नेतृत्व करू शकेल, तो नेता. आता दुसरी एक थिअरी आहे, कंटिंजन्सी थिअरी असं त्याला म्हणतात. आकस्मिकता, कंटिंजन्सी म्हणजे आकस्मिकता. आता आकस्मिकता सिद्धांत असं त्याचं भाषांतर नाही होऊ शकत. कंटिंजन्सी त्याचा अर्थ मी समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे लक्षण सिद्धांत जो मांडलेला आहे, किंवा जे असं आत्तापर्यंत जे लोकांनी गृहीत धरलेलं होतं की नेता हा जन्माला येतो, जन्मजात त्याच्यामध्ये ते गुण असतात, सगळीच माणसं नेते होत नाहीत, होऊ शकत नाहीत, ज्यांच्यामध्ये जन्मजात ते गुण आहेत तेच होणार, हे जे काही विधान आहे ते कंटिंजन्सी थिअरीनी नाकारलेलं आहे. आता त्यांचं म्हणणं काय,
की जो एखादा सक्सेसफुल जनरल असतो त्याला जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये मॅनेजर म्हणून आणून बसवलं तर त्याला त्याच्यातलं काहीच कळणार नाही. म्हणजे नेता हा प्रत्येक परिस्थितीशी स्पेसिफिक असा नेता असतो. म्हणजे काही जणांच्याकडे लष्करामध्ये नेतृत्व करण्याचं गुण असतात, तर काही जणांच्याकडे बँकेमध्ये नेतृत्व करण्याचे गुण असतात. आता इथे चर्चिलचं एक मोठं उदाहरण मला आठवतं. चर्चिल आपण सुरुवातीला पाहिलं, दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी इंग्लंडचं नेतृत्व केलं. इंग्लंड दुसरं महायुद्ध जिंकलं. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचं नुकसानही खूप झालं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये चर्चिलचा पराभव झाला. ज्यांनी युद्ध जिंकून दिलं, दुसरं महायुद्ध जिंकून दिलं, त्याचा ब्रिटिश जनतेने पराभव केला. कारण जनतेचं मत स्पष्ट होतं की चर्चिल हे लष्कराचं नेतृत्व चांगलं करू शकतात किंवा युद्धकाळाच्या दरम्यान इमर्जन्सीच्या काळात नेतृत्व चांगलं करू शकतात. शांततेच्या काळात नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही आहे. म्हणजे नेता हा बॉर्न वगैरे काही नसतो. परिस्थितीप्रमाणे ते घडत जातात आणि प्रत्येक परिस्थितीत वेगळ्या प्रकारचं नेतृत्व लागतं. तर हेच या पॅराग्राफमध्ये इथे मांडलंय. हे जे हॉस्पिटल्समध्ये नेतृत्व करू शकतात ते मग खेळाच्या ठिकाणी नाही करू शकणार. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं नेतृत्व लागतं. ते याला म्हणतात कंटिंजन्सी थिअरी. नेतृत्वाचे गुण शोधता येतात, नेतृत्वाचे गुण शोधून त्याप्रमाणे विकसित करता येतात. हे सगळं या कंटिंजन्सी थिअरीमध्ये मांडलेलं आहे. तर इथे आपला हा नेतृत्वाच्या सिद्धांतांची जी ही चर्चा होती ती पूर्ण झाली आहे. आता एक शेवटचा चॅप्टर उरला आहे, तो पुढच्या तासाला आपण बघूया.